नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ मी गावी बनवत आहे आणि गावी तर ह्या वेळेला भयंकर कडक ऊन आहे आणि घरच्यांना या कडक उन्हामध्ये थंड प्यायचा मोह झाला. त्यासाठी मी हे 2 मोठे कलिंगड घेतले आहे. कलिंगड तयार आहे की नाही कसे ओळखायचे? अशा प्रकारची निशाणी बघायची. थोडासा पिवळा आणि पोपटी लाईट कलर अशा प्रकारचे कलिंगड निवडले ना, ते कलिंगड लाल निघते आणि हे सर्व बाजूनीच ग्रीन आहे. कलिंगड अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्याच्यानंतर कापून घ्यायचे. तर अशा प्रकारे कलिंगड तुम्हाला मी दाखवते कसे कापून घ्यायचे ते. चांगली धारदार सुरी घेऊन सरासर पातळ पातळ काप करून अशा प्रकारे बारीक बारीक काप करून घ्यायचे. हे बघा, लगेच कलिंगडाचे काप मोकळे झाले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. धारदार सुरी असेल ना तर पटकन काप तयार होतात. तर अशा प्रकारे एका कलिंगडाचे पूर्ण काप तयार करून घेतले, ते टोपामध्ये घालून घेतले आहे. आता याला ना मी बाजूला ठेवते आणि दुसरे कलिंगड मी कापायला घेतले आहे. दुसरेसुद्धा कलिंगड मी एकदम बारीक चिरून घेतले आहेत. हे बघा, दोन्ही कलिंगड कापून हे व्हिडिओमध्ये दाखवणे फार गरजेचे आहे, नाहीतर समज अगदी वेगळा होतो. दुसरे कलिंगड कापून घेतलेले हे याच्यासाठी याच्यात जमा करत आहे, कारण याचा ज्यूस नाही बनवायचा आहे. हे भरून घेतलेले कलिंगडाचे काप ज्यूसमध्ये टाकायचे आहे, त्यासाठी याला वेगळेच करून ठेवायचे. आता ज्यूस बनवायला घेऊया. जे पहिले मोठे मी कलिंगड कापले होते त्याच कलिंगडाचा पूर्ण एक कलिंगडाचं मी ज्यूस बनवून घेणार आहे. 2 टप्प्यामध्ये मिक्सर जारमध्ये घालून अशा प्रकारे ज्यूस बनवून घेतला. हा बघा कसा छान दिसत आहे. कलिंगड चांगले लाल रंगाचे असल्यामुळे अजून ते छान दिसत आहे. आता याला बर्फाचे क्यूब याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता हे बर्फाचे क्यूब जरा थोडेच घातले, अजून माझ्याकडे काही जमा झालेले बर्फाचे क्यूब होते, ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतले. आणि आता याच्यामध्ये सब्जा घालून घ्यायचा. तो अर्धा 1 तास भिजवून ठेवला तरी सब्जा छान भिजवून होतो. 3 चमचा घेतला होता मी. बाजूला कापून ठेवलेले कलिंगड ते सुद्धा आता या ज्यूसमध्ये घालून घ्यायचे. झाला की नाही एकदम बाहेरच्या सारखा कलिंगडचा सरबत, अगदी घरच्या घरी, अगदी 15 ते 20 लोकांना पुरेल इतका तो सरबत झाला आहे. आता याच्यामध्ये मी रोज सिरप घालत आहे. तर पहिला आपण 1 पेला घालून घेऊया, नंतर त्याची टेस्ट करायची, कारण उगाच अगोदर जास्त घालून उपयोगाचा नाही. कारण किती गोड आणि किती गोडवा कमी आहे याचा एक अंदाज कळेल आपल्याला. अगोदरच सिरप जर आपण जास्त घातले तर खूप गोड होईल. तर टेस्ट करून घ्या सुरुवातीला. मी टेस्ट करून घेतल्यानंतरच अजून 1 पेला याच्यामध्ये सिरप घालून घेतले आहे. आता ते जास्त गोड पण नाही आणि जास्त फिकेसुद्धा नाही लागणार. आता याच्यावरती झाकण ठेवून सरबत थंड होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. फ्रीजमधून पातेलं मी बाहेर काढले. बघते तर माझ्या घरच्या माणसांनी अगोदरच अर्धा सरबत पिऊनसुद्धा मोकळे झाले. इतका सरबत तो त्यांना आवडला. आता जो शिल्लक राहिलेला सरबत आहे तो मी कलिंगडाच्या रिकाम्या टरफलामध्ये घालून घेतला. दिसायलाही छान दिसतो. आणि शिल्लक राहिलेल्या पातेल्यामध्ये कलिंगडच्या सरबतामध्ये त्याच्यामध्ये मी दूध घालून घेतले. 2 पेले दूध घालून घेतले आहे. दूध घातल्यामुळे सरबताला रंग अगदी मस्त गुलाबी रंग आला आहे. 2 प्रकारचे सरबत तुम्हाला मी बनवून दाखवले, एक दूध घालून आणि एक आपला साधा कलिंगड सरबत. तर याच्यापैकी तुम्हाला कुठला आवडेल प्यायला मला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण शहरामध्ये स्पेशल कलिंगड सरबत महाग असतो आणि साधा सरबत थोडा कमी दराचा असतो. तर ही रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.